सिडकोचा भोंगळ कारभार, शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यास नकार. पेण तालुक्यातील सुनाभट्टी जिते गावातील एका शेतकऱ्याने सिडकोच्या विरोधात आमरण उपोषण परिवारासह प्रांताधिकारी वेळ यांच्या दालनात केले होते. आमरण उपोषणकर्ते श्री वामन गणपत म्हात्रे, राहणार सुनाभट्टी, पोलीस स्टेशन जिते, तालुका पेण, जिल्हा रायगड यांची मौजे जिते येथे स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे. सदरच्या जमिनीच्या बाजूला सिडकोचे जलशुद्धीकरण केंद्र, हेटवणे पाणीपुरवठा प्रकल्प आहे. सदर प्रकल्पामधून उपोषणकर्ते यांच्या मालकीचे शेतजमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतो, त्यामुळे उपोषणकर्ते यांना शेती करता येत नाही. उपोषणकर्ते हे शेतकरी असून त्यांचे शेतीव्यतिरिक्त दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. तरी जिते येथील सिडकोचे जलशुद्धीकरण केंद्र, हेटवणे पाणीपुरवठा प्रकल्प यामध्ये उपोषणकर्ते यांचे कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार, नोकरी उपलब्ध करून द्यावी किंवा शेतजमिनीची नुकसान भरपाई द्यावी या मागणीकरिता श्री वामन गणपत म्हात्रे, श्री प्रवीण वामन म्हात्रे, सौ गीता प्रवीण म्हात्रे, तिन्ही राहणार चुनाभट्टी, पोलीस स्टेशन जिते, तालुका पेण, जिल्हा रायगड हे त्यांच्या कुटुंबासहित आज दिनांक 5 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण समोर आमरण उपोषणाकरिता बसले होते. हेटवणे पाणीपुरवठा प्रकल्प, सिडको जलशुद्धीकरण केंद्र जिते येथील कार्यकारी उपअभियंता सचिन फुंडे यांनी उपोषणकर्ते यांचा मुलगा प्रवीण वामन म्हात्रे, राहणार चुनाभट्टी, पोलीस स्टेशन जिते, तालुका पेण या सदर हेटवणे प्रकल्पामध्ये नोकरीला लावण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषणकर्ते यांनी त्यांचे आमरण उपोषण सायंकाळी स्थगित केले आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. मागणी आहे तुमची, काय नुकसान झालेलं आहे? नमस्कार, मी प्रवीण वामन म्हात्रे, मी जिते गावातून आलेलो आहे, जलशुद्धीकरण पाणी पुरवठा विभागातून. माझी मागणी सर एकच आहे की प्रांत अधिकाऱ्यांना, बेलापूर साहेबांना, की मी आज 2 वर्षापूर्वी मी धावते, 2001 पासून कंपनी चालू झालेली आहे, तेव्हापासून माझ्या शेतातून पाणी जाते. त्या मी साहेबांना एकच विनंती केलेली आहे की साहेब, मला या शेतीतून काय पाणी जातं ना त्याबद्दल मला काहीतरी रोजगार द्या, नाहीतर मला एक काहीतरी नुकसान भरपाई द्या माझी, ही मी त्यांच्याकडनं मागणी केलेली आहे. तर अद्यापसरी मला त्याही काहीच मागणी माझी पूर्ण करून दिलेली नाही. जे मला कामाला घेतात ते सांगतात त्या शिरकोमध्ये, त्या दुसऱ्या प्लॅनमध्ये जा नवीन काम चालू आहे, पण त्यांना मी सांगितलं, रिक्वेस्ट केली, साहेब मला तिथं नको आहे, या जुन्या प्लॅनला जर का असं होत असेल तर मला काम करून घ्या, नाही तर माझी नुकसान भरपाई द्या, ही मागणी केलेली आहे. तर अद्यापसरी काहीच नाही केलेलं सर. शेतीचं नुकसान भरपूर होत आहे सर, शेती लावता येत नाही सर, आजपासून काहीच करू शकत नाही. तिथं 24 तास पाणी वाहतोय तिथून. आज माझी मिसेस आहे, माझी छोटीशी मुलगी 1-1.5 वर्षाची, आज माझा मुलगा 4-4.5 वर्षाचा आहे, माझे बाबा आहेत, हे आम्ही आज कुटुंब इथं बसलेलो आहे सर. तर मी एकच विनंती करते, मला यातून काहीतरी न्याय करून द्या. माझ्या मुलीकडे बघा, आज माझ्या मिसेसला चक्कर आलेली मगाशी, तिने आज सकाळपासून पाणी पण नाही घेतलं सर. अधिकारी वगैरे कोणीच नाही आले इथे. सचिन साहेब ते आलेत बेलापूरचे, ते काही न्याय द्यायला मागत नाही. ते प्रांत ऑफिसमध्ये बसलेत, सांगतात मी नवीन आहे, मी काय करणार. मग साहेब सांगा, या शेतकऱ्याला, सामान्य शेतकऱ्याला न्याय कोण देणार? आज मला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या मुलांकडे बघा, त्यांच्या आज भविष्याचा खेळ आहे. आज मी एवढा झडतो एकटा, काय करणार सर? मला कोणीच न्याय दिला नाही अद्यापसरी. तर याच्यासाठी मी एकच विनंती करते प्रांत ऑफिस साहेबांना, काय मला याचे काहीतरी मला हे करून द्या, मला रोजगार तरी द्या, नाही तर मला नुकसान भरपाई द्या, हीच मी मागणी करतो साहेब.